अजून तरी आम्हाला सापडलेली नाहीये, काही कळतच नाहीये. कळत योग्य वेळ येताच सगळ्या गोष्टी नितळ पाण्याइतक्या स्वच्छ होती. धुकं फार काळ टिकत नाही, परंतु आपण खबरदारी घ्यायची असते. येणारा काळ वाईट आहे. एक मोठं संकट आदित्यवर येऊ शकतंय. गुरुजी, आईबाप म्हणून आम्हाला सुद्धा हे त्रासदायक आहे. म्हणजे आदित्याच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित राहिलं तर आम्ही सुखात राहू. म्हणजे त्याच्या सुखातच आमचंही सुख आहे ना. होईल, सगळं व्यवस्थित होईल, चिंता करू नका. पण तुर्तास घरातल्या देवघरामध्ये एका छोट्याशा मूर्तीची स्थापना करणं गरजेचं आहे. मूर्ती माझ्याकडे आहे, ती मी देतो. तेव्हा अहिल्या देवी ती मूर्ती घ्यायला आदित्यला पाठवा आणि त्याच्याच हातून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून द्या. बरं, वाटलं तर मी सुद्धा येईन आदित्यसोबत. हो, या की. बर, मी येऊ? हो, मी येते तुम्हाला बाहेर सोडायला. आदित्य सरांनी पुढच्या येळी कानातले घालून ये असं सांगितलं आहे, पण ते तर दामिनी मॅडमनी काढून घेतले. मग आता ते दामिनी मॅडमना परत कसे मागू? पारू, प्रिया मॅडम आलेत. सावित्री आत्या, पारू, प्रिया मॅडम आल्या म्हणजे? ते तुम्ही अचानक आलात ना, त्यामुळे. अचानक म्हणजे? मी किचन मध्ये येतच असते ना. हो, पण मला आलेच. मुली, तू जरा काळजी घेणं गरजेचं आहे. नवऱ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. प्रिया मॅडम, काय झालं? पारू, अगं मगाशी गुरुजी आले होते. गुरुजी आले होते?